सविस्तर बातम्यांना सुरुवात करूयात आणि सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी। नीट पेपर फुटीचं प्रकरण अगदी ताजं असतानाच आता राज्यात देखील पेपर फुटीचा संशय व्यक्त केला जातोय। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 22 मार्च रोजी घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप होतोय। विशेष म्हणजे पेपर लीक झाल्याचा आरोप करणारे काही व्हॉट्सअप चॅट सुद्धा आता समोर आलेत। त्यामुळे वर्षानुवर्षे एमपीएससीची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड खळबळ माजलेली आहे। तितकंच संतापाचं वातावरण देखील आहे। व्हायरल होत असलेल्या या दाव्यांनुसार 22 मार्च रोजी औषध निरीक्षक पदाचा पेपर नियोजित होता, मात्र त्याआधीच म्हणजे 20 मार्च रोजी या पेपरमधील तब्बल 78 प्रश्न व्हॉट्सअपवर उपलब्ध झाल्याचा धक्कादायक दावा केला जातोय। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हॉट्सअप चॅट्सची एनडीटीव्ही मराठी मात्र पुष्टी करत नाही। दरम्यान रोहित पवार यांनी व्हॉट्सअपवर पेपर लीक झाले असा दावा केलाय, पाहूयात। तर हे कधी पाठवलं तर 20 मार्च म्हणजे 2 दिवस आधी। त्याच्यामध्ये काय काय लिहिलंय मी थोडक्यात सांगतो। हा क्वेश्चन सेट दिलेला असतो तो आहे, यामधून येथील कोणतेही या क्वेश्चनला सोडून जे काही येतील त्यात 10 चुकीचे, म्हणजे ह्याच्यातून मुद्दामून 10 चुकीचे सोडवा, म्हणजे कोणाला ऑब्जेक्शन येणार नाही असं लिहिलेलं आहे। हे आहे 2 दिवस आधी। पेपर झाला 22 मार्चला, वेळ आहे 12:28, म्हणजे 28 मिनिटं पेपर दिल्यानंतर त्याच परीक्षार्थींनी त्याच्याच मित्राला पाठवलेला हा त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअप चॅट आहे। त्याच्यामध्ये त्यांनी जे क्वेश्चन दिले होते त्यामधून 78 क्वेश्चन आले होते, ती मी सोडवले। ते सोडून दुसरे एक्स्ट्रा 13 मी सोडवलेले आहेत। 77 ते 78 कन्फर्म सॉल्व केलेले आहेत। याला डिवाइड कर, म्हणजे किती हुशार आहे हा उमेदवार बघा। याला मल्टिप्लाय कर ऐवजी डिवाइड कर असं म्हणतो, कारण एक प्रश्न हा 2 मार्काचा होता। म्हणजे समजा त्याला 70 जर त्याला पूर्णपणे सोडवले असतील तर त्याला 140 मार्क मिळणार। तर एमपीएससी परीक्षेत पेपर फुटीचा संशय व्यक्त होतोय आणि याच मुद्द्यावरून आता विरोधक देखील आक्रमक झालेत। रोहित पवार यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्यात आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख। मोहसिन, सगळ्यात आधी एनडीटीव्ही मराठीने ही बातमी समोर आणली, आता याच बातमीची दखल रोहित पवार यांनी सुद्धा घेतलेली आहे। कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि आता संपूर्ण हे प्रकरण कोणत्या टप्प्यावर येऊन पोहोचलंय? नक्कीच आपण कालपासून या सगळ्या बातमीचा फॉलोअप करतोय आणि जे सगळे गोष्टी आहेत ते आपण दाखवल्या। जी चॅटिंग होती ज्यामध्ये सगळे आरोप करण्यात आले होते ते देखील आपण दाखवली। आपण जे मुद्दे मांडले होते बहुतांश त्यापैकी अनेक मुद्दे रोहित पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेमधून मांडलेले आहे। महत्वाचं म्हणजे त्यांनी एक मोठा खुलासा केला की नंदुरबार मधल्या एका खाजगी क्लास चालक ज्याचं नाव पाटील आहे त्यांनी हे सगळं घोटाळा केल्याचा त्यांनी आरोप केला आहे। हा रोहित पवारांचा आरोप आहे आणि त्यानंतर आपण तात्काळ जे पाटील आहे ज्यांच्यावर हे सगळे आरोप झाले त्यांची देखील बाजू दाखवली। त्यांचं म्हणणं आहे की ह्या सगळ्या प्रकरणात माझा कोणताही संबंध नाही, मी असा कोणताही पेपर लीक केलेला नाहीये। त्यामुळे एकंदरीत आता ह्या सगळ्या प्रकरणानंतर आणखी काही तक्रारदार देखील समोर येतात। सुरुवातीला नाशिक मधला पहिला तक्रारदार समोर आला होता ज्याने हे सगळ्या गोष्टींची तक्रार केली होती आणि हे सगळं चार्ट ज्याच्यात 5 लाखाचा उल्लेख करण्यात आला, पेपर कसा फुटला हे सांगण्यात आलं। 25 सगळ्या कॉपी होत्या ज्या गेस्ट पेपर म्हणून सांगण्यात आल्या होत्या, त्यातले 70 पेक्षा अधिक प्रश्न हे पेपरमध्ये आलेले होते आणि त्यामुळे हे सगळं घोटाळा झाला किंवा पेपर लीक झाला असा आरोप झाला। आता ह्या सगळ्या प्रकरणात विरोधक आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात। आता काही वेळात सुषमा अंधारे यांची देखील पत्रकार परिषद होते, त्या देखील यावरून बऱ्याच गोष्टी मांडण्याची शक्यता आहे। काल त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्याकडे देखील या सगळ्या प्रकरणाची माहिती आली आणि आज त्या पत्रकार परिषद घेत आहे। त्यामुळे एकंदरीत आता हा पहिल्यांदा हे सगळं प्रकरण आपण समोर आणलं, यावरून आता विरोधक आक्रमक झालेले आहे। मात्र अजूनही यावर सत्ताधारी नेत्यांच्या प्रतिक्रिया अजून आलेल्या नाही। त्यामुळे महत्वाचं म्हणजे हे सगळं खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे। फडणवीस यांची काय भूमिका असणार आहे, ते काही चौकशीचे आदेश देतात किंवा यावर काय रिॲक्शन देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। सोबतच एमपीएससी कडून देखील अजून कोणतीही अधिकृत अशी प्रतिक्रिया आली नाही, फक्त जे सचिव आहेत ते माध्यमांना फोनवरून माहिती देतात। आपणही त्यांच्याशी काल बोलण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनी देखील आपल्याला बोलताना असं सांगितलं होतं की असा कोणताही पेपर फुटलेला नाहीये, मात्र आमच्याकडे तक्रार आलेल्या आहे त्या तक्रारीची आम्ही चौकशी करतो। त्यामुळे एकंदरीत आता हे प्रकरण वाढताना पाहायला मिळतंय। आधीच नीटच्या प्रकरणावरून
सगळा देशभरात आंदोलनं झाली, मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. आता हे सुरू असतानाच आता महाराष्ट्रात एमपीसीचा पेपर लीक झाल्याचं समोर येत आहे आणि त्यातून आता हे सगळ्या गोष्टी, अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आता एका खाजगी क्लास चालकाचं नाव समोर आलं आहे, मात्र हो. याचा आका कोणी आहे असं तरी रोहित पवार म्हणतात. त्यामुळे अजून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निश्चित. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तर अगदी काही क्षणात सुषमा अंधारे यांची देखील पत्रकार परिषद सुरू होणार आहे आणि आजच्या पत्रकार परिषदेमधून त्या नेमके काय दावे करतात हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. दरम्यान नंदुरबारच्या कौटिल्य अकादमीवरती पेपर फोडल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. रोहित पवार यांनी कौटिल्य अकादमीचं नाव आजच्या पत्रकार परिषदेमधून घेतलेलं आहे. की एक क्लास कौटिल्य अकॅडमी नंदुरबार, त्या क्लासमधून जो तिथं पाटील जो कोणी माणूस असेल त्याली तो जो पेपर होता, म्हणजे पेपर म्हणजे MPSCचा पूर्ण पेपर फुटला असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला आणि या क्लासेसकडे 90% प्रश्न हे आधीच दिले गेले होते आणि ते दिल्यानंतर तिथे 20 मार्च म्हणजे 2 दिवस आधी, 22 मार्चला परीक्षा होती, 2 दिवस आधी तो परीक्षार्थी उमेदवाराच्या मोबाईलवर तो जे प्रश्न होते 90% ते त्याच्याकडे आले, त्याचा अभ्यास केला गेला आणि मग ह्यात होतं असं एक समजून घ्या की तो जो क्लासेसचा माणूस आहे तो त्या उमेदवारांना पैशांचा ॲडव्हान्स दिल्यानंतर, पैसे दिल्यानंतर व्हॉट्सॲपवर सगळ्या गोष्टी पाठवायच्या आणि 2-3 मिनिटानंतर तो डिलीट फॉर ऑल करून टाकायचा. ह्यात झालं असतं एका उमेदवाराने ते सगळे डाउनलोड झाले आणि फक्त आपल्याकडे पुरावा असावा म्हणून मित्राला ते सगळे पुरावे त्या ठिकाणी पाठवले. आणि यानंतर थेट लोकसभेत जाऊयात. इस विधेयक पर बोलना चाहते हैं. प्रश्न ये है कि विधेयक को पुरस्तापित करने की अनुमति प्रदान की जाए. जो सदस्य इसके प्रश्न हाँ गए, जो सदस्य विरोध में ना गए, मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्षवा अनुमति प्रदान की जाती है. माननीय मंत्री जी अब विधेयक पूरा स्थापित करें. Speaker sir, I introduce the bill. मान्य सदस्यगण, लोक परीक्षा अनुचित साधन निवारण संशोधन विधेयक 2026 पर संशोधन प्रस्तुत करने के लिए मैं 1 बजे तक का समय देता हूं. मान्य सदस्यगण, ये महत्वपूर्ण विधेयक है और इस विधेयक से जो सदन की मंशा है, देश की मंशा है, उस पर व्यापक चर्चा होगी. सभी दल के लोग इस विषय पर बहुत दिनों से मांग कर रहे थे और ये एक सुधार का प्रथम कदम है. मैं सोचता हूं कि सदन पर इस पर चर्चा हो, सब अपने मत विचार व्यक्त करें ताकि मत और विचार से हम किस तरीके से इस विधेयक के माध्यम से देश के अंदर परीक्षा पर लीक को रोकने का एक समुचित कदम उठा सकते हैं. इसलिए मेरा आप लोगों से आग्रह है, मैं आपको पर्याप्त समय दूंगा इस विषय पर. सदन की जितनी सहमति होगी उतना समय मैं आपको इस विधेयक पर चर्चा करने के लिए दूंगा. मेरा आपसे आग्रह है, ये महत्वपूर्ण विधेयक पर आप सदन का सहयोग करें और इस पर चर्चा करें. चर्चा करना चाहते हैं? आप बहुत दिनों से मांग कर रहे थे जिन विषयों पर, उसके विषय पर चर्चा है आज. विधेयक है और विधेयक के अलावा भी आप जो जो सुझाव दोगे संसद के अंदर, निश्चित रूप से उन सुझावों पर सरकार अमल लाने का प्रयास करेगी. यही लोकतंत्र है, सबके मत सबके विचार आए और लोकतंत्र की यही प्रक्रिया में मैं सदन से अपेक्षा करता हूं
कि आप नारेबाजी तख्तियों की जगह चर्चा करें, संवाद करें, अपने मत और विचारों को रखें। आप नहीं चर्चा करना चाहते, सदन की कार्रवाई आज 2 बजे तक के लिए स्थगित की जाती है। परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलेला आहे। तर विधेयक सादर करताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि आजचा पेपरफुटी संदर्भात नवीन विधेयक लोकसभेमध्ये सादर करण्यात आलेला आहे। पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झालाय, मात्र या दुसऱ्या आठवड्यात सुद्धा विरोधकांचा गोंधळ कायम आहे। पेपरफुटी संदर्भात सुषमा अंधारे बोलतायत, थेट जाऊयात। अहवालात सांगितलं की आम्ही सगळ्यात जास्त प्लसमध्ये आहोत आणि आमचं प्लसमध्ये आमचा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट कशाचा आहे, तर स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितलं की आमचा प्रॉफिट हा अजिबात होम लोनचा नाही आहे, व्हेकल लोनचा नाही आहे, कुठल्याही रेट इंटरेस्टचा नाही आहे, फिक्स डिपॉझिटचा नाही आहे, कुठलीही म्युच्युअल फंडिंगच्या इन्व्हेस्टिंगचा नाही आहे। मग स्टेट बँक ऑफ इंडियाचा प्रॉफिट कशाचा आहे, तर त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे वेगवेगळ्या परीक्षांचे जे चलन भरले जातात त्या चलनांचा खरा प्रॉफिट आहे। उदाहरणार्थ जर आपण एक साधी गोष्ट जर गृहीत धरली की TET परीक्षेमध्ये 5 लाख मुलांनी अर्ज भरलेले होते, 5,84,000 समथिंग, याच्यातल्या प्रत्येक मुलाला किमान 1000 ते 1200 रुपयाचा DD काढावा लागतो, म्हणजे ढोबळमानाने 1 कोटी रुपये जमा होतात। जेव्हा हे सगळे पेपर फुटतात त्यावेळेला म्हणजे या मुलांच्या एकूण भवितव्य तर टांगणीला लागतं, पण या मुलांनी जे सरकारी चलन भरलेलं आहे या चलनाचे पैसे नेमके जातात कुणाकडे आणि त्या पैशांचं होतं काय, कारण हे पैसे जे 1000 रुपये किंवा 1200 रुपयाचा जो DD या विद्यार्थ्यांनी भरलेला आहे तो DD मात्र या विद्यार्थ्यांना परत मिळत नाही। एकीकडे अभियंत्यांच्या परीक्षेचा हा सगळा घोळ चालू असताना विशेष मी कालही काही चॅनलवर म्हटलं होतं की MPSCचे सचिव असं सांगतायत की असा कुठलाही घोटाळा झाला नाही किंवा घोटाळा झाला असेल तर आम्ही चौकशी करू। मला वाटतं MPSCच्या सचिवांनी पहिल्यांदा घोटाळा झालाय का नाही याबद्दल आधी स्वतःची खात्री करून घ्यावी, कारण एकदा घोटाळा झाला नाही, दुसऱ्यांदा घोटाळा झाला तरी आम्ही चौकशी करू असं जे MPSCचे सचिव म्हणत आहेत त्यांना मी कालही म्हटलं होतं, परत एकदा सांगते की त्यांनी एकदा आमच्या समोर येऊन जरा समोरासमोर चर्चा करावी, म्हणजे या सगळ्यांमध्ये नेमका काय घोळ झालाय आणि काय नुकसान झालंय ते आम्ही तुम्हाला सांगू शकू। परंतु यासोबतच अजून एक घटना घडली बघा। प्रितीश देशमुख नावाच्या माणसाला TETचं कंत्राट दिलं होतं परीक्षा घेण्याचं। याच प्रितीश देशमुखला त्याच्यानंतरच्याही काही परीक्षांचं कंत्राट दिलं होतं। त्याची GA सॉफ्टवेअर कंपनी जी बेंगलुरूमध्ये आणि तिथे ती बॅन झालेली। आत्ताच्या ज्या सगळ्या परीक्षा आहेत या परीक्षांमध्ये अजून एक नाव येतंय ते म्हणजे SMB कंपनी। ही SMB कंपनी कोणाची आहे, तर ही SMB कंपनी ही बांदिवडेकर नावाचे गृहस्थ आहेत, प्रसाद सतीश बांदिवडेकर, ज्यांची ही SMB कंपनी आहे। प्रसाद सतीश बांदिवडेकर यांच्यावर ऑलरेडी एक गुन्हा दाखल झालेला आहे। माझ्या माहितीप्रमाणे हा गुन्हा त्यांच्यावर विदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे, ज्या गुन्ह्याच्या संदर्भाने म्हणजे त्यांनी अजून त्याच्यातला नीटचा निकालही लागलेला नाही। भंडारा जिल्हा परिषद नोकर भरतीमध्ये जो गुन्हा दाखल झाला बघा, सेम पद्धतीचा गुन्हा आहे। स्थापत्य अभियंता आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका परीक्षेच्या OMR शीटमध्ये, म्हणजे जी ओरिजिनल मार्कशीट असते जिथे बबलिंग करायचं आहे, ओरिजिनल मार्कशीटमध्ये हेराफेरी झाल्याचे लक्षात आले, त्यावरून 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि या 8 जणांमध्ये कोण आहे, तर एक आहे तो प्रसाद सतीश बांदिवडेकर, ज्याची SMB कंपनी आहे। तुम्ही म्हणाल की जर आत्ता हे सगळं जे काही चित्र चालू आहे ते एकूण ज्या माणसांच्या संदर्भाने चालू आहे त्यामध्ये जर आपण बोलतोय ते ड्रग्ज इन्स्पेक्टर म्हणजेच औषध निरीक्षकांच्या परीक्षेबद्दल, तर मग मी मध्येच अभियंत्याच्या परीक्षांबद्दल का बोलते,
तर हे पहिल्यांदा स्पष्ट केलं पाहिजे की SMB कंपनीला याचं कॉन्ट्रॅक्ट, SMB कंपनीवरती आधीच गुन्हा दाखल झालेला आहे. एकूण ज्या परीक्षा होत आहेत, MPSCच्या परीक्षा घेणारी अजून एक यंत्रणा वेगळी, आणि या परीक्षा जी औषध निरीक्षकाची परीक्षा ती IBPS कडून घेतली गेली. IBPSचं ऑफिस मुंबईमध्येच आहे, मला वाटतं ते कांदिवली वगैरे साईडला ऑफिस येत असेल. या IBPS कडून ज्या परीक्षा होतात त्याचं कंत्राट जे खाली दिलं जातं ते TCSला दिलं जातं. TCS निश्चितपणे या घोळात असणार नाही असं मला वाटतंय, परंतु TCS ज्या ज्या लोकांवर खाली जबाबदारी सोपवतं, टाटा इन्स्टिट्यूट, TCS ज्यांच्यावर जबाबदारी सोपवतं त्यांच्याकडून खरंच त्या पद्धतीने काम करून घेतलं जातं का? कारण अभियंत्यांच्या परीक्षेमध्ये भंडाऱ्याला ऑलरेडी घोळ झालेला आहे. या घोळामध्ये बांदिवडेकरवर गुन्हा दाखल झालेला आहे, SMB कंपनीचा त्यात संदर्भ आहे, आणि नवी अभियंत्यांच्या परीक्षेचा परत एक घोळ समोर येतोय, तो येतोय पुण्यातनं. हे फार उल्लेखनीय आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अधीन या सगळ्या परीक्षा असतात, त्यांच्या खात्याच्या अधीन. राज्याच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या खात्याच्या अधीन जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात ही परीक्षा पण येते. त्या दिवशी मुख्यमंत्री महोदय सांगतायत की आमच्या काळात काही झालं नाही, तर तुमच्या काळात किती पेपर फुटलेत. तर अगदी काल अजून एक प्रकरण पुढे आलं, ज्या प्रकरणामध्ये पुणे मनपाने घेतलेल्या, पुणे महानगरपालिकेने घेतलेल्या अभियंत्याच्या परीक्षेमध्ये सुद्धा पेपर फुटले. आणि पेपर फुटत असताना डायरेक्ट जी मुलं पेपर देत होती त्या मुलांच्या कम्प्युटरचे फोटो काढून बाहेर पोचवले गेले. शेवटच्या अर्ध्या तासात हे फोटो पोचवले गेले. या संबंधाने अभियंत्याची परीक्षा देणारी जी मुलं आहेत या मुलांनी तक्रार नोंदवली, आपली माहिती त्यांच्याकडे दिली. विशेष बघा, ही पण जो या स्क्रीनशॉटमध्ये ऋतुजा TCS जी दिसते पहिल्या परीक्षेत त्याच्यात पण TCSचा संदर्भ दिसतोय. हे फार विशेष आहे की अभियंत्यांच्या परीक्षेमध्ये पुण्यातही पुन्हा हा गोंधळ होतो आणि पुण्यात पुन्हा एकदा या संदर्भातले जे पेपर आहेत ते पेपर फुटतात आणि यावर वारंवार पेपर फुटी होऊन सरकार मात्र याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. आम्ही त्यांना वारंवार सांगतोय की हा पेपर फुटलेला आहे, या पेपरचा निकाल चुकीचा लागलेला आहे, मात्र तरीही त्याकडे अजिबात कुठल्याही प्रकारे लक्ष दिलं जात नाही. पुणे महानगरपालिकेतला कनिष्ठ अभियंत्याची जाहिरात 9 जानेवारी 2024ला निघालेली होती. 169 पदांच्यासाठीची ही जाहिरात होती, ज्याच्यामध्ये जवळपास 44,000 विद्यार्थी हे परीक्षेला बसले होते. बघा, फक्त 169 जागांच्यासाठी जेव्हा 44,000 विद्यार्थी बसतात आणि 44,000 विद्यार्थी जर बसत असतील आणि एका विद्यार्थ्याला 1,000 रुपयाचं जरी आपण जरी म्हटलं की त्याला 1,000 रुपयाचं चलन भरायचं आहे, तर 44,000 गुणिले 1,000 हे पैसे किती होतात आणि एवढं चलन कोणाच्या खिशात चाललंय. बरं, विशेष गोष्ट अशी आहे की परीक्षा 22, 23 आणि 29 एप्रिल 2026ला 7 शिफ्टमध्ये पार पडली होती. 9 जून 2026ला पुणे मनपाकडून अधिकृत संकेतस्थळावर त्याचा निकाल प्रसिद्ध झाला होता. पण या निकालामध्ये आय लव्ह PDF या संकेतस्थळावर एडिट केलेला होता. या बाबतीत सर्व विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर 15 जून 2026ला म्हणजे अगदी मागच्या महिन्यात पुणे मनपाने परत निकाल लावून विषयानुसार यादी प्रसिद्ध केली. आता ज्या पोरांना वाटलं की आपण पास होणार आहोत, आपले मार्क्स कमी कसे काय झाले, म्हणून जी पोरं अर्ज करायला गेली आणि त्याच पोरांनी ज्यांचा निकाल ज्यांना पास केलेला आहे त्यांच्या मार्कशीट आम्हाला मिळाव्यात असं म्हणत ज्यावेळेला माहिती अधिकाराखाली त्या मार्कशीट मागवल्या, त्यावेळेला पुणे मनपाचा किती भोंगळ कारभार असेल की ज्यांनी मार्कशीट मागवल्या नेमक्या त्या मुलांना या परीक्षेत नापास केलं गेलं. म्हणजे जी मुलं या सगळ्यांच्या विरोधात आवाज उठवतील त्या मुलांना आम्ही अजिबात कुठल्याही पद्धतीने याच्यात परीक्षेमध्ये सक्सेस होऊ देणार नाही अशी जी मांडणी केली जाते, ह्या मांडणीला आक्षेप आता नोंदवला जातोय. या सगळ्यांमध्ये ज्या 3 कंपन्यांची मी पुन्हा नावं घेते की प्रितिश देशमुखची कंपनी असेल,
जी TETची कंपनी प्रितीश देशमुखचं आत्ता पुढे काय करणार, एका पत्रकार परिषदेच्या नंतर भिवंडीवरून तुम्ही साधारणतः भिवंडी पोलीस स्टेशनला UP बिहारचे 14 एजंट जमा केले. हे एजंट इतके सर्वदूर विखुरलेले आहेत, एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात, पण TETवरचं अजूनही आत्ताचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं काहीही स्टेटमेंट येत नाही. अनेक अधिकाऱ्यांना शालेय शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोललं असता नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकारी सांगताहेत की आमच्याकडे तपासाचा सगळा अहवाल तयार आहे, पण भुसे साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे भुसे साहेब यांनी या सगळ्या TET परीक्षेच्या तर MPSC परीक्षेमध्ये पेपर फुटीचा संशय व्यक्त केला जातोय आणि या सगळ्या संदर्भात सुषमा अंधारे यांची पत्रकार परिषद सुरू आहे. सचिवांनी जरी आरोप फेटाळलेले असले तरी आमच्यासह चर्चा करावी असं आवाहन करत त्यांनी मागणी सुद्धा केली. वळ्यात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. नंदुरबारच्या कौटिल्य अकादमीवरती पेपर फोडल्याचा आरोप आहे. रोहित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेमधून कौटिल्य अकादमीचं नाव सुद्धा घेतलंय. MPSC परीक्षेमध्ये पेपर फुटीचा संशय व्यक्त केला जातोय आणि या सगळ्या संदर्भात आज रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत माहिती सादर केलेली आहे. मात्र यामध्ये नंदुरबारच्या कौटिल्य अकादमीचा त्यांनी उल्लेख केलाय की एक क्लास कौटिल्य अकॅडमी नंदुरबार, त्या क्लासमधून जो तिथं पाटील जो कोणी माणूस असेल त्याली तो जो पेपर होता, म्हणजे पेपर म्हणजे MPSCचा पूर्ण पेपर फुटला असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला आणि या क्लासेसकडे 90% प्रश्न हे आधीच दिले गेले होते आणि ते दिल्यानंतर तिथे 20 मार्च म्हणजे 2 दिवस आधी 22 मार्चला परीक्षा होती, 2 दिवस आधी तो परीक्षार्थी उमेदवाराच्या मोबाईलवर तो जे प्रश्न होते 90% ते त्याच्याकडे आले, त्याचा अभ्यास केला गेला आणि मग ह्यात होतं असं एक समजून घ्या की तो जो क्लासेसचा माणूस आहे तो त्या उमेदवारांना पैशांचा ॲडव्हान्स दिल्यानंतर, पैसे दिल्यानंतर व्हॉट्सॲपवर सगळ्या गोष्टी पाठवायच्या. दरम्यान ज्या नंदुरबारच्या क्लासेसबाबत रोहित पवार यांनी आरोप केले त्या कौटिल्य अकादमीचे प्रवीण पाटील यांच्याशी NDTV मराठीच्या प्रतिनिधींनी सविस्तर बातचीत केली आहे, ती पाहूयात. 22 तारखे रोजी झालेल्या MPSCच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटी लीकचं प्रकरण जे आहे ते समोर आलं आहे आणि याच्यात नंदुरबारचे प्रवीण पाटील सर यांचं नाव जे आहे ते समोर येत आहे. आपल्यासोबत प्रवीण पाटील सर आहेत. आपण नेमकी काय घडलेलं आहे ते जाणून घेऊया. प्रवीण सर, काय म्हणणार एकंदरीत पेपर फुटीचा आरोप जो आहे तो तुमच्यावर होत आहे. असं सांगितलं जात आहे की 5 लाख रुपयामध्ये हा पेपर जो आहे तो फोडण्यात आला आहे आणि याच्यात तुमचं नाव समोर येत आहे असे आरोप केले जात आहेत. एकंदरीत काय म्हणणार सर? बघा, पहिली गोष्ट तर आजपर्यंत मी इथे एवढे विद्यार्थी शिकवलेले आहेत. जर तशी घटना घडली असती तर कदाचित आज 100च्या पुढे MPSCतून पास झालेले विद्यार्थी तुम्हाला इथे सापडले असते. परंतु असं कुठल्याही प्रकारचा गुन्हा किंवा मी अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचं हे केलेलं नाहीये. पण संबंधित कॅन्डिडेट हा माझ्या संपर्कातला होता, नात्यातला होता. त्याला अभ्यास करण्यासाठी जर त्यांनी मला वारंवार कॉल केलेले आहेत, पण मी कुठल्याही पद्धतीने त्यांच्याशी व्हॉट्सअप चॅटने किंवा कुठल्याही पद्धतीने मी त्यांना एक डॉक्युमेंटली कुठल्याही प्रकारचं काहीही दिलेलं नाही आहे. पण जी गोष्ट जी घडते आज माझ्यासोबत ही कुणाही सोबत घडू नये. आज जो हॅरॅसमेंट जी होते, मला खूप सारे फोन येत आहेत, मलाही कळत नाही. मला उशिरा कळालं की तुमचं नाव आलंय. मी एक तर घराघरा फिरतोय, इतक्या लोकांना उत्तरं द्यायची, मुलांना उत्तरं द्यायची. आज जर तशी घटना कोणासोबत होऊ नये, पहिली गोष्ट तर मी पूर्णपणे कॉपरेट करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, प्रशासनाच्या सोबत आहे. परंतु आज जी घटना माझ्यासोबत होते ती अत्याधिक वाईट आहे. याच्यामध्ये माझी खूप मोठी फसगत होण्याचे मला तरी असं संकेत दिसत आहेत आणि ही फसगत भयंकर मोठी आहे. आज मला माझ्या आईवडिलांना एवढा मोठा त्रास होतोय याच्यापासून, तर कदाचित या मानसिकतेतून मी सावरेल की नाही अशी माझी कंडिशन आहे आज.